वर केलं नाही. त्यांनी आपल्या स्वप्नांना आकार दिला. हाताला फोन आले, अंगावर ऊन पडलं, वेळ गेला, पण ध्यास एकच, आपल्या या पंढरपूर नगरीवरती, अंबाबाईच्या क्रीडा नगरीवरती पुन्हा एकदा क्रिकेट रंगायला पाहिजे. रोजच्या मेहनतीतून, घामाच्या थंडातून आणि क्रिकेटमध्ये प्रेमातून त्यांनी या मैदानाला नव जीवन दिलं. आणि आज इथे प्रत्येक चौकार षटकारासोबत त्यांची मेहनत मात्र झळकते. हे फक्त ग्राउंड नाहीये, ही त्या प्रत्येक तरुणाच्या कष्टाची, त्यागाची आणि स्वप्नाची कहाणी आहे. आज जेव्हा जेव्हा आपण सामने पाहतोय तेव्हा तेव्हा प्रत्येक टाळीत, प्रत्येक चौकार षटकारात यंगस्टर क्रिकेट क्लब च्या मेहनतीला मात्र आपण सलाम केला पाहिजे. मॅचला सुरुवात होते, अंतिम सामन्याची लढत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल आली आहे. सलग 2 जर विकेट झाल्या तर शंभूदादांकडून 500 रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. सलग 2 विकेट घेतल्या तर. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. लेग बायच्या रूपाने सुरुवात झाली या मॅचची. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. महत्वाचा महाअंतिम सामना या स्पर्धेचा. स्ट्रायकर एंडवरती बॅटर सज्ज होतोय संदीप पवार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी चांगला संपर्क नाही. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील भूषण गोळे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. एक धाव तर निश्चित मिळते. पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर 2 धावा येत आहेत. एकीकडे आहे सोलापूर आणि त्यांच्या विरोधात मात्र पंढरपूर. मोठी लढत, अंतिम सामन्याची लढत आहे या महामास्टर चषक 2026 ची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राईट आर्म अराउंड द विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. यावेळी सरळ बॅटने किरण अंबालच्या बॅटमध्ये होतो पहिला षटकार. यावेळी मात्र लॉंग स्टॉप रिजनला खराब क्षेत्ररक्षण, चेंडू ट्रॅव्हल होईल. पंचांकडे नजर असेल. अविनाश कोळे गोलंदाजी मार्कवरती चौकार देखील येतो. 4 धावांसोबत मात्र धावसंख्या वाढेल. एकूण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या होती 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत अविनाश. स्ट्रायकर एंडवरती बॅटर सज्ज होतोय किरण अंबाल. इनसाइड एज, विकेट किपरच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं बॅकअप मात्र केलं गेलंय. धाव घेण्याची कोणती संधी असणार नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अविनाशने. या मॅच मध्ये मात्र थोडासा बदल केला गेलाय. निर्धाव चेंडू मात्र आलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय अविनाशचा हा चेंडू. किरण अंबाल, चेंडू हवेत, चेंडू मैदानाच्या बाहेर. दुसरा षटकार या षटकातला. थँक्यू डीजे. प्रेक्षकांची मात्र तेव्हा गर्दी पाहतोय आणि लहान मुलं किती आनंद घेतात सोन्या बापूंच्या डान्सचा. षटकार आला. अंतिम चेंडूवर देखील बॅटर किरण अंबालच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. एका षटकानंतर एकूण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 18 धावा. चांगली सुरुवात पुन्हा एकदा सोलापूर संघासाठी. गोलंदाजी मार्क वरती येतोय ISPL स्टार, साताऱ्याचा सुपरस्टार भूषण गोळे. इथून पुढच्या प्रत्येक षटकाराला बक्षीस असेल. भूषण गोळेचा पहिला चेंडू फेकलाय संदीपने. 6 धावांसाठी षटकार. आदित्य स्पोर्ट्स कडून भूषण सरमगोड यांच्याकडनं हे बक्षीस असेल. प्रत्येक षटकाराला
आदित्य स्पोर्ट्स यांच्याकडून बक्षीस असेल. ज्या सर्व ज्ञात अज्ञात लोकांचं या स्पर्धेला सहकार्य लाभलंय त्यांचं देखील मनापासून आपण धन्यवाद करणार आहोत. मॅचकडे देखील आपली एक नजर असणार आहे. 24 धावा झाल्यात. दुसरं षटक मात्र सुरू आहे. काय कमालीची सुरुवात झाली आहे एम चॅलेंज सोलापूर संघासाठी. एकीकडे आपण पाहतोय संदीप पवार, त्याच्यासोबत आहे किरण अंबाल. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सोलापूर जिल्ह्याचं नाव या दोघांनी मात्र उंचीवर नेऊन ठेवलंय. ते दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप नक्कीच आहे त्या अर्थातच सोलापूर संघाकडे. अखिल मकानदार यांना देखील आपण पाहतोय बाउंड्री लाईनवरती बसून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अंतिम सामना आहे. संघ मात्र अतिशय चांगलं प्रदर्शन करतोय. भूषण गोळे पुन्हा एकदा चेंडू हातात आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. धाव संख्या झाली 24 धावा. दुसरं षटक सुरू आहे. यावेळी देखील संदीपने फेकलाय बॅक टू बॅक दुसरा षटकार. दावत बिर्याणी करून शंकर बिझनेस साहेबांचं त्याचे मालक यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आलाय. कमालीची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप पवार यांची. भूषण गोळे यांच्यावरती दबाव वाढवला जातोय पण भूषण गोळे देखील तेवढाच अनुभवी आहे. गेली अनेक वर्ष मोठमोठ्या स्पर्धा भूषणने गाजवल्यात. आता मात्र पुन्हा एकदा पंढरपूर संघाकडून कसं प्रदर्शन करतोय. 2 षटकार आले. दबाव आहे. कमबॅक करावा लागेल. भूषणचा हा तिसरा चेंडू. यावेळी देखील फेकलाय बॅक टू बॅक तिसरा षटकार. दोस्ती बिर्याणीचे मालक सन्मान्य रियाजभाई तांबोळे या ठिकाणी पोहोचतात. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. पुढचा चेंडू लगातार लगातार चौथा. भूषण गोळेवरती आक्रमण. श्रीकांत शिंदे साहेब, श्रीकांत भाऊ शिंदे साहेब आपणास व्यासपीठावरती बोलवलेलं आहे. श्रीकांत भाऊ शिंदे साहेब. सोन्या बापू मात्र प्रेक्षकांची वाहवाही लुटतायत. काय कमालीची पंचगिरी सुरू आहे. डान्सिंग अंपायर सोन्या संदीप यांच्या चौथ्या षटकाराबरोबर त्यांचे 400 रुपये आमच्याकडे जमा झालेले आहेत. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. आदित्य स्पोर्ट्स प्रतीक सर्वगोड यांच्याकडून. लगातारचे 4 षटकार आले. भूषण वरती मात्र दबाव वाढतोय. संदीप पवार पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती. पुढचा चेंडू आहे. विजय मामा अभंगराव यांचे मित्र अनिल मेटकरी साहेब यांच्या व्यासपीठावरती अनिकेत मेटकरी साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. श्रीकांत आबा शिंदे यांना व्यासपीठावर यायचं मी विनंती करतो. श्रीकांत आबा शिंदे यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती खूप मोलाची असते. यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगलं कमबॅक मात्र केलं गेलं भूषणच्या माध्यमातून. लगातारचे 4 षटकार, 1 चौकार आणि त्यानंतर मात्र हे सिंगल. महागड षटक. तब्बल या षटकाचा विचार केला तर 29 धावा. सचिन भाऊ कारंडे षटक संपलंय. यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 47 धावा. 47. काय सुरुवात झाली आहे सोलापूर संघासाठी. पहिल्या 2 षटकात 47 धावा. पावरप्लेचा खेळ होतोय समाप्त. आदित्य स्पोर्ट्स प्रतीक सर्वगोड यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. आतापर्यंत बसलेले षटकार संदीप पवार यांच्या नावाने 400 रुपये जमा झालेले आहेत.
हे बक्षीस चालूच राहील. आदित्य स्पोर्ट्स प्रतीक सर्वगुण यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा झाल्यात आतापर्यंत. अनिकेत दादा शिरसाट तुम्हाला व्यासपीठावर याची विनंती करतोय. अनिकेत दादा शिरसाट मधून 4 षटकार आले. 2 षटकार आलेत किरण अंबालच्या बॅट मधून. गोलंदाजी मार्क वरती मात्र चेंज होतोय. स्वप्नील गोडे येतोय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा षटक घेऊन 47 धावा. 2 मैत्री डेव्हलपर्सचे शेखर मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावं. त्यांचा सत्कार फेटा बांधून करावा ही विनंती. चौकार येतो. या चौकारासोबत लखनदादा अभिमराव आणि अनिकेत शिरसाट या दोघांनी विनंती आहे ना, यांनी व्यासपीठावरती यावं. अनिकेत दादा शिरसाट आणि लखनदादा अभिमराव. 50 धावा मात्र पूर्ण झाल्यात. 51 धावा स्कोर वरती. स्वप्नीलचा हा चेंडू पुन्हा एकदा उचललाय. हवेत आहे. गेलाय मैदानाच्या बाहेर. संदीप अप्रतिम बॅटिंग. प्रतीक स्पोर्ट्स प्रतीक सर्वगुण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्यांना आता ग्राउंड मध्ये पोहोचतं. त्यांचा हा 5वा षटकार आहे या इनिंगमधला. प्रत्येक षटकाराला 100 रुपये या पद्धतीनं 500 रुपयाचं बक्षीस त्यांना प्रतीक स्पोर्ट्स सर्वगुण साहेब यांच्याकडून मिळतं. संदीप साहेब हात वरती करा तुम्ही खेळाडू. धन्यवाद. संग्राम भैया अभंगराव यांचंही सहर्ष स्वागत. संग्राम भैया अभंगराव युवासेना शहर प्रमुख यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत असेल. स्वप्नील गोडे यावेळी देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न फसलाय. चेंडू हवेत आपण नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव तर निश्चित मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. एक संधी मात्र निर्माण झाली होती असं वाटलं, पण चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. 2 खेळाडूंच्या दरम्यान हे 2 धावा देखील पूर्ण केले गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संदीप आणि किरण अंबालच्या माध्यमातून. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या झाली 59 धावा. संदीप 42 रनांवरती खेळतात. त्यांना अर्धशतकाकरता 8 रन कमी आहेत आणि जसं म्हणलं होतं अर्धशतक झालं तर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मोठा फटका खेळा संदीपने. संधी आहे का? नाही. मैदानाच्या बाहेर गेलाय चेंडू. 6 धावांसाठी. फक्त दोन धावा राहिलेल्या आहेत अर्धशतक होण्याकरता. कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ उल्हास साठे पुरस्कृत अर्धशतकाकरता 1000 रुपयाचं बक्षीस. 2 रन कमी. यावेळी देखील मोठा फटका. आणखी एक षटकार येतो. संदीपचे अर्धशतकी खेळ पूर्ण. आपल्या स्टाईल मध्ये मात्र सेलिब्रेशन करतोय. 1000 रुपयाचं बक्षीस. मात्र जोरदार टाळ्या वाजवतात प्रेक्षकांनी. एकूण 1000 रुपयाचं बक्षीस जातं कैलासवासी राहुल साठे स्मरणार्थ उल्हास साठे पुरस्कृत. 32 खालच्या गाड्या काढा. अँब्युलन्स यायला लागले. तिथे ट्रॅफिक जाम झाले. पोलीस गाडी त्या ठिकाणी उभा आहे. 32 खालच्या गाड्या काढा प्लीज. अँब्युलन्सला जागा करून द्या. जे बोर्ड खाली प्रेक्षक उभे आहेत आपण खाली बसायचंय. 32 चौकातल्या गाड्या काढा लगेचच. अखिल मकानदार देखील पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. आपल्या खेळाला बक्षीस देत आहेत संघ मालक अखिल मकानदार. आपल्याला जर संदीपची बॅटिंग आवडली असेल तर मात्र जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. काय बॅटिंग केले अंतिम सामन्यात संदीपने. संदीप हात वरती करा. तुम्हाला 1000 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे का? धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती मात्र स्वप्नील गोडे त्याच्यावरती देखील दबाव टाकलाय. 5 चेंडू आणि 24 धावा आलेत आतापर्यंत. स्ट्रायकर येण्यावरती संदीप आहे. यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. 1 धाव तर निश्चित मिळते. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल बटर संदीपला.
एकच धाव या एका धावेसोबत मात्र षटक संपताय. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकात झाले तब्बल 72 धावा. 72 आफ्टर 3 ओव्हर्स. कॉटेजच्या साईडला इथे पुढच्या साईडला तुमच्या टू व्हीलर लागलेल्या आहेत. पुढच्या गल्लीमध्ये कॉटेज कडनं एक अँब्युलन्स यायला लागली आहे. तेवढ्या गाड्या काढायची मात्र विनंती करतो. चला 32 चौकातल्या गाड्या काढा आपण सर्वांनी. अँब्युलन्सला जागा करून द्यायची. षटकार चौकारांची आतिषबाजी मात्र होते. 68 खेळ केले गेले त्यानंतर मात्र त्यांचं बक्षीस देखील पोहोचलाय. पहिल्या चेंडूवरती जर 6 मारला, षटकार मारला तर 200 रुपयाचं बक्षीस कैलासवासी राहुल साठे स्मरणार्थ जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिल्या बॉलला जर षटकार मारला तर 200 रुपये. भूषण गोळे येतात गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पाहिलं तर भूषणचं हे दुसरं षटक आहे. ऑन द लेग साइड हा चेंडू विकेट किपर देखील चुकी करतोय. पंचांकडे नजर असेल. आपल्या निराळ्या अंदाजात आपल्या शैलीत मात्र पंच आम्हाला कळवताय तिथं व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात आणखी एक धाव मिळेल. अनेक माता भगिनी देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पोहोचल्या. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. आणि क्रिकेट असं म्हटलं जायचं की फक्त पुरुषांचा खेळ आहे, पण हल्लीच्या काळात आपण पाहतोय अनेक महिला देखील आपलं नाव अक्षरशः या क्षेत्रात गाजवत आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा भूषण. यावेळी देखील आणि हे 200 रुपयाचं बक्षीस संदीप यांना कैलासवासी राहुल साठे स्मरणार्थ. अप्रतिम अशी बॅटिंग सुरू आहे. संदीपला मात्र बक्षीस दिलं जातंय. संदीप बक्षीस मिळाले की हात वरती करायचं पंढरपूरची परंपरा आहे. खर तर सामना रोखून बक्षीस दिलं जातं. आज मात्र पैशांचा पाऊस पडतोय अक्षरशः. षटकार पुन्हा एकदा 79 धावा झालेत. 11 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती भूषण गोळे. आज खरं तर भूषण गोळे यांच्यावर देखील आक्रमण केलं गेलं. भूषणनी जर विकेट घेतली तर संदीप पवारची जर विकेट घेतली तर त्याला 200 रुपयाचे बक्षीस कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ जाहीर करण्यात आलंय. आणखी एक मोठा फटका आहे. फक्त षटकार आणि षटकार. आदित्य स्पोर्ट्स कडून संदीप पवारांनी खजिना लुटलेला आहे. षटकारांवरती षटकार, 100 वरती 100 हे त्यांनी कमवतात. प्रतीक सर्वगोड यांच्याकडून हे बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. संदीप पवार पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती. मला वाटतं संदीप फक्त गणिताच्या तासाला 6चा पाडा शिकवत होते तेव्हाच गेले होते. सलग 3 षटकार जर मारले. आणखी एक 10वा षटकार संदीप पवार. 2 षटकार झालेले आहेत. विजय मामा अभंगराव मित्र परिवार यांच्याकडून इथून पुढे जर सलग 3 षटकार मारले तर 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. यावेळी मात्र चांगला चेंडू आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय भूषणच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट फुटबॉल खेळले बाउंड्रीवरती. एक धाव तर निश्चित मिळते. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. किरण अंबाल खरं तर मैदानात आहे, पण संदीप असल्यामुळे किरण अंबाल आहे की नाही हेच समजत नाही. सध्या स्ट्रायकर एंडवरती येतोय. अगदी पहिल्या षटकात स्ट्रायकर एंडला आला होता. त्यानंतर मात्र किरण अंबाल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवरती. 5 चेंडू आणि 12 धावा किरण अंबालने बनवल्यात. संदीप पवार मात्र 17 चेंडू आणि 74 धावा बनवून खेळतोय. किरण अंबालच्या बॅट मधून देखील मोठा फटका आला. आणखी एक षटकार येतोय. भूषण गोळेचं अर्धशतक पूर्ण झालं या मॅच मध्ये.
अप्रतिम बॅटिंग होते. मैदानाची भौगोलिक परिस्थितीचा फायदा मात्र बॅटर्स घेतात. थोडस आपण पाहिलं ताकदीचा वापर करतात. मोठे फटके खेळतात. चेंडू द्या. पैलवान अनिल मामा माने यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती. त्यांचं सहर्ष स्वागत. कैलासवासी ज्ञानेश्वर महाराज कडलासकर यांच्या स्मरणार्थ वैभव फसलकर यांच्याकडून 3,000 रुपयाचं बक्षीस सलग 3 षटकार करतात. चेंडू जातोय सीमारेषे पार. आणखी एक चौकार. विजय मामा अभंगराव मित्र परिवार यांच्याकडून सलग 3 षटकारांकरता 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर कैलासवासी ज्ञानेश्वर महाराज कडलासकर यांच्या स्मरणार्थ वैभव फसलकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस सलग 3 षटकारांकरता. बक्षिसांची खैरात संदीप फॉर्म मध्ये अर्धशतक ऑलरेडी केलेलं आहे. 10 षटकार झालेले आहेत. एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अंतिमचे 6 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती अभि लकीरे. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती अभिने. या मॅच मध्ये मात्र रोखावं लागेल. प्रेक्षकांना विनंती असेल, सोलापूर संघाच्या दोन्ही सलामीवर बॅटरची बॅटिंग आपल्याला आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवा. 102 धावांची सलामीची भागीदारी आहे किरण अंबाल आणि संदीप पवार या दोघांच्या दरम्यान. 102 धावा. 4 षटकांचा खेळ संपला. अंतिमचे 6 चेंडू. राईट आर्म राऊंड विकेट. अभि लकीरेचा पहिला चेंडू अर्ध्या पिचवर टाकलाय. असा चेंडू संदीप सोडणार नाहीये. आणखी एक षटकार येतोय. आता फक्त 2 षटकार राहिले 3 व्हायला. संदीपला पुन्हा एकदा चान्स बक्षीस आपल्याकडे ओढून घेण्याचं. चेंडू द्या. चेंडू द्या. आदित्य स्पोर्ट्स प्रतीक सर्वगोड यांच्याकडून पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस गेलेलं आहे. त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं होतं पहिल्यांदा प्रत्येक षटकाराला 100 रुपये. धन्यवाद संदीप. एंटरटेनमेंट प्युअर. 3 षटकाराकरता 2 षटकार राहिलेत आपले. विजयनामा अभंगराव मित्र परिवारांकडून 5,000 रुपयाचं बक्षीस. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र चांगला संपर्क होत नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असतील. एकच धाव मिळेल संदीपला. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेसोबत मात्र धावसंख्या वाढते. 109 धावा. 109 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. किरण अंबालला देखील संधी मिळते. यावेळी किरण अंबालच्या बॅट मध्ये आलाय आणखी एक षटकार. लगातारच्या 3 षटकारांसाठी कैलासवासी प्रदीप अमंगराव यांच्याकडून यांच्या स्मरणार्थ प्रत्येक विकेटला 500 रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत. प्रत्येक विकेटला 500 रुपये. 2 षटकार राहिलेले आहेत फक्त. किरण अंबाल पुन्हा एकदा स्ट्राईक करण्यावरती फ्लॅट फटका. डीपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. यावेळी मिळेल मात्र एकच धाव. एका धावेसोबत मात्र धावसंख्या वाढेल. धावसंख्येचा विचार केला 116 धावा झालेत. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. खरं तर पूर्ण षटक खेळला असतं तर संदीपला मात्र शतकाची देखील संधी होती. अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अभि लकीरे यांना विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आदित्य स्पोर्ट्स कडे पण विकेट येणार नाही. षटकार येतो आणखी एक.
सोलापूर संघाने मात्र स्वतःचाच विक्रम मोडलाय. 116 धावा हायस्ट धाव संख्या होती ती मोडून 122 केली सोलापूरने. अंतिमचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. यावेळी देखील फटका मोठा, धावांचा नाहीये तोटा, आणखी एक षटकार. 128 धावा. इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंग नंतर एकूण धावसंख्या झाली आहे 128 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. 128 धावा झालेत. संदीप पवार 21 चेंडू आणि 93 धावांची वादळी खेळी आहे. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दुसरी इनिंग मात्र सुरू होती आहे. कौशल सोबत भूषण गोरे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते. पहिल्या चेंडू पासून आक्रमकता दाखवावी लागेल. चौकार षटकार खेचावे लागतील. 128 धावांचा एक मोठा डोंगर उभा केलाय सोलापूर संघाने. एकशे 29 धावांची गरज असेल. इकडे आपण पाहतोय भूषण गोळे त्याच्यासोबत कौशल तावस्कर ही सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिल्या डावामध्ये अर्धशतक करून 1000 पटकवणारे संदीप आणि आता ते बक्षीस परत लागू आहे. जो कोणी अर्धशतक करेल त्याला 1000 रुपये कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ आणि उल्हाससाठी पुरस्कृत मिळेल. 1000 रुपये अर्धशतका करता. त्याचबरोबर एवढे षटकार मारले गेले पण प्रेक्षकांमध्ये अजून कुणीही कॅच घेतलेली नाहीये. त्याचं बक्षीस अजून लागू आहे 200 रुपये कैलासवासी राहुल साठे यांच्या स्मरणार्थ. आपल्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. दुसरी इनिंग सुरू होते. चेंडू शिल्लक असतील 30. गरज आहे ते 129 धावांची. सलामीचे बॅटर्स आलेत. एकीकडे आपण पाहतोय कौशल, त्याच्यासोबत आहे भूषण गोळे. भूषणचा विचार केला तर मात्र या मॅच मध्ये भूषणची बॅटिंग अतिशय महत्वाची आहे. अगदी गेल्या 5 दिवसांपूर्वी 10 चेंडू 43 धावांची गरज असताना 2 चेंडू राखून सामना जिंकून देणारा भूषण गोळे मैदानात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंढरपूर संघाकडून संघाच्या निश्चित अपेक्षा असतील भूषणकडून. एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं. ISPL सारखी 1 कोटी रुपये क्रमांकाची प्रथम क्रमांकाचे पारितोषिक असणारी स्पर्धा देखील हा खेळाडू खेळलाय. तो भूषण गोळे मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान, साताऱ्याचा सुपरस्टार भूषण गोळे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलं षटक घेऊन जाहीर अर्थात मोन्या पठाण. पहिल्या बॉलला जर षटकार मारला तर 201 रुपयांचं बक्षीस भूषण करता कैलासवासी राहुल साठे स्मरणार्थ. त्याचबरोबर श्याम मांबुरे, श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ 3 षटकारांकरता पैसे सांगा की 1000 रुपयाचं बक्षीस. चला ऑल सेट. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. जाहीर स्ट्रायकर वरती आहे भूषण गोळे. रन चेसची मात्र सुरुवात होती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे.
कैलासवासी प्रदीप अभंगराव यांच्या स्मरणार्थ आणि राहुल साठे यांच्याकडून 200 रुपये. पहिला चेंडू आउटसाइड एज, चांगलं क्षेत्ररक्षण शॉट. थर्ड मॅनला मात्र कोणती धाव घेण्याची संधी नाहीये. निर्धाव चेंडू मात्र सुरुवात झाली आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा हा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटरचा मात्र संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू सुरुवात झाली. या रन चेसची गरज आहे. 129 धावांची मोठं लक्ष आहे समोर. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट. जाहिद पठाण आयकॉन खेळाडू या संघाचा. यावेळी भूषणने मोठा फटका खेळलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स इन टू द फेन्स. पहिला चौकार आलाय. जाहीर पुन्हा एकदा. यावेळी देखील चांगला फटका आहे. चेंडूच्या उंचीच्या खाली आले आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळलाय. 4 धावा. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा भूषण. यावेळी शफल केलाय. मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा चांगला संपर्क. बॅक टू बॅक हा तिसरा चौकार येतोय बॅटर भूषण घोडेच्या बॅट मधून. जाहीद पठाण एक चांगला गोलंदाज, युवा गोलंदाज, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडला हा बिलॉंग करतो. ज्या ठिकाणी आपण कृष्णा सातपुते सर यांना पाहिलं त्यांच्याच गावचा हा खेळाडू आहे. कृष्णा सर देखील मैदानावरती उपस्थित आहेत. कृष्णा सर आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय, मंचावरती या. आज खरं तर पहिल्या सामन्यात त्यांचा खेळ देखील पाहिला. टेनिस क्रिकेटचा देव ज्यांना म्हटलं जातं असे कृष्णा लक्ष्मण सातपुते सर देखील आज या अंतिम सामन्याचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती उपस्थित झालेत. कृष्णा सर आपण कृपया मंचावरती या, मंचावरती स्थानापन्न व्हा. गॉड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट हे देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेत. भूषण पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने चांगला फटका आहे. 1 बाउन्स 2 बाउन्सेस चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकानंतर 16 धावा. चांगली सुरुवात, पण याच्यापेक्षा मोठ्या सुरुवातीची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी हवी आहे, कारण गरज आहे तब्बल 129 धावांची. अनिल भाऊ तारापूरकर यांचं व्यासपीठावरती आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. अनिल भाऊ तारापूरकर. कैलासवासी प्रदीप अभंगराव यांच्या स्मरणार्थ लगातारच्या 3 षटकारासाठी कौशलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. स्ट्रायकर एंडवरती आहे कौशल. गोलंदाजी मार्क वरती मात्र चेंज होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन एक नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती. चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ घेऊ नका ही विनंती असेल विशेषतः सोलापूर संघाला. आशिष दास गोलंदाजी मार्क वरती. सोलापूरचा बुमरा त्याला म्हटलं जातं. त्याच्या हातात चेंडू आहे. पहिला चेंडू घेऊन आशिष. पहिला चेंडू कौशल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग आणि मिस. निर्धाव. या दोन्ही बॅटर्स मध्ये या संघामध्ये कोणी अर्धशतक लावले तर मात्र रोहित देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. बॅटरसाठी राहुल साठे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आशिष. चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका आहे. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉर्डरलाईन वरती मात्र एक सिंगल धाव मिळेल.
सिंगल डबलने कोणतीही अडचण असणार नाहीये सोलापूर संघाची, कारण पहिली बॅटिंग करत असताना एक मोठा विशाल काय स्कोर असा उभा केलाय 128 धावांचा, आणि त्याचा पाठलाग करताना मात्र सिंगल्स आणि डबल्स चालणार नाहीत. चौकार षटकारांची गरज आहे. स्ट्रायकर वरती भूषण, गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सोलापूरचा बुमरा अर्थात आशिष दास, पुढचा चेंडू वेगवान चेंडू, मोठा फटका गेला, एक्स्ट्रा कव्हर रिजनला जातोय हा चेंडू सीमारेषे पार, षटकार. पब्लिक कॅच, ज्याला झेल घेतलाय त्यांनी लगेचच इकडे या 200 रुपयाचे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी आदित्य स्पोर्ट्सचे सर्व प्रत्येक सुरगर यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे. राहुल साठे यांच्या स्मरणार्थ पब्लिक कॅच साठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. ते पारितोषिक देखील दिलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंचांकडे नजर असेल. धावसंख्येचा विचार केला 23 धावा झाले, 23. वाईट बॉल आहे. दोन षटकार आणि एक चौकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बबलप्पा यांच्याकडून 2 षटकार 1 चौकार 1000 मौल्याबद्दल, प्रत्येक षटकार 1 चौकाराला 100 रुपये, प्रत्येक चौकारला 100, षटकाला 100, विकेटला 100, बेस्ट विकेट 100, कॅच बाहेर गेला त्याला 300 रुपये, बेस्ट 3ला. दोन षटकार आणि एक चौकारासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकार, प्रत्येक विकेट साठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज आहे. पुन्हा एकदा भूषण गोळे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक भूषण गोळेची इनिंग या ठिकाणी संपली आहे. पहिला झटका लागलाय. आत्ताच्या झेलाचे 100 रुपये त्या ठिकाणी पोहोचतात. विकेटचे 100 रुपये पोहोचतात माऊली आबा आलटराव यांच्याकडून. सामान्य गणेशजी अंकुशराव आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत. बेस्ट बॅटर साठी मात्र टेनिस क्रिकेटचा देव कृष्णा सातपुते सर यांच्याकडून मात्र आकर्षक अशी बॅट असणार आहे या स्पर्धेच्या बेस्ट बॅट्समन साठी. पंढरपूरचे रील स्टार रुपेश यांचं देखील या ठिकाणी आगमन होतं. आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. तब्बल 22 लाख फॉलोअर्स असणार हा रील स्टार, यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. कृष्णा सरांकडून मात्र बेस्ट बॅट्समन साठी बॅट आहे. या स्पर्धेच्या बेस्ट बॅटर साठी कृष्णा सातपुते सर यांच्याकडून मात्र बॅट असणार आहे. वासुदादा परचंडे यांच्याकडून सलगच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मयूर नवीन बॅटर श्याम वाघमारे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळी मात्र निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू सोबत मात्र षटकाचे होते सांगता 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 24 धावा, 18 चेंडू आणि 105 धावांची गरज आहे. सामना असं वाटतंय की फक्त औपचारिकता. सोलापूर संघ रील स्टार रुपेश देखील ठिकाणी पोहोचतात. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. 22 लाख फॉलोअर्स असणारा पंढरपूर भागातला एक रील स्टार. चला स्पीडअप करा सोलापूर संघ. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या झाली 24 धावा 2 षटकानंतर. सन्मान्य सागरजी गायकवाड यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सागरजी आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आहे. श्याम वाघमारे यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. श्याम आंबोरे यांच्याकडून. कैलासवासी प्रदीप अभंगराव यांच्या स्मरणार्थ सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. कौशल तावस्कर साठी 2 षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा. आदित्य स्पोर्ट्स कडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. एकच धाव मिळते बॅटर कौशलला. 25 धावा 25. संदीप पवारने मात्र काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. अंतिमचा सामना 93 धावांची इनिंग मात्र खेळली आहे संदीपने. यावेळी मोठा फटका खेळला आहे. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सरळ त्यांच्या हातात. फलंदाज होईल बाद. मयूर बाद. माऊली आबा यांच्याकडून कॅच साठी विकेट साठी पारितोषिक आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचाच मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला विकेटचे पैसे मात्र पोहोचलेत माऊली आबा यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद. सलग 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक आहे. अनिकेत दादा शिरसट यांच्याकडून लगेच रोख पारितोषिक असेल सलग 2 षटकारांसाठी. अनिकेत दादा शिरसट यांच्याकडून गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र मोठा फटका खेळला आहे आणि मोठा फटका. चेंडू गेला सीमारेषे पार. षटकार. आदित्य स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. लगातारच्या 3 षटकारांसाठी मात्र कैलासवासी श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ श्याम आंबूर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरी 15 चेंडू 98 धावांची गरज आहे. अजून देखील एक षटकार लागला तर अनिकेत शिरसट यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक असेल. तीन षटकारांसाठी प्रणवसाठी कुणाल परजंडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. चला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र हवेत गेला आहे. संदीप पवार एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. सेफ ऍज अ हाऊस विकेट. बॅटर मात्र बाद होतोय. सलग 2 षटकारांसाठी निश्चितच 500 रुपयाचे पारितोषिक असेल. नवीन बॅटर येतोय. चला स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका. आपल्या दिवसाच्या उजेडात बक्षीस वितरण समारंभ देखील करायचा आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकरवरती मात्र बॅटर सज्ज असेल. कैलासवासी श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ श्याम बांबुरे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. पुढचा चेंडू. यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. कोणताही संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलच्या दरम्यान निर्धाव चेंडू आलाय. 14 चेंडू 98 धावांची गरज आहे. 14 चेंडू आणि 98 धावा. यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाईल. डीप मध्ये अडवला गेला. एक धाव तर निश्चित मिळते. एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. आणि के दादा शिरसट यांच्याकडून मात्र लगातारच्या 2 विकेट 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे पारितोषिक असेल. आता मात्र षटकाचे होते. सांगता 3 षटकांचा खेळ संपला. 32 धावा 12 चेंडू 97 धावांची गरज आहे. सामना मात्र औपचारिकता. सोलापूर संघ विजेतेपदाकडे मात्र वाटचाल करतोय. अगदी सामना खेळात आहे. 12 चेंडू आणि 97 धावा. अशक्य प्राय असं हे आव्हान आपण पाहतोय.
दोन चौकार आणि दोन षटकारांसाठी सलगच्या 1000 रुपयाचे पारितोषिक असेल समर्थ आदतराव यांच्याकडून. समर्थ दादा आदतराव, दोन षटकार आणि दोन चौकार. तीन षटकांचा खेळ संपला. अंतिमचे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. राहुल साठे यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती षटकार तर 200 रुपयाचे पारितोषिक आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळलाय. फ्लॅट चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार की षटकार. चला बाउंड्रीच्या आतमध्ये चेंडू अडवू नका. या चेंडूवरती मात्र चौकार येतोय. पंच कळवतायत चौकार आला या पहिल्या चेंडूवरती. अंतिमचे 11 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी देखील मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू गेलाय सीमारेषे पार. षटकार. पब्लिक कॅच पूर्ण असेल तर या. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ श्याम आंबोरे यांच्याकडून. 2 षटकारांसाठी पब्लिक कॅच साठी मात्र 200 रुपयाचे पारितोषिक आहे. माऊली आबा त्याचबरोबर राहुल साठे यांच्या स्मरणार्थ अनिकेत दादा यांच्याकडून देखील 200 रुपयाचे पारितोषिक आहे. पुढचा चेंडू. यावेळी देखील मोठा फटका आहे. लागोपाठचा हा दुसरा षटकार येत नाहीये. झेल बाद होतोय बॅटर. या लगेचच पब्लिक कॅच ज्यांनी घेतलाय 400 रुपयाचे पारितोषिक असेल. पब्लिक झेल पूर्ण केला गेलाय. कॅमेरा पब्लिक कॅच साठी मात्र बक्षीस दिलं जातंय. सुपूर्द केलं जातंय. राहुल साठे यांच्याकडून 200 रुपये. त्याचबरोबर अनिकेत दादा शिरसाट यांच्याकडून देखील 200 रुपयाचे 400 रुपये पोहोचतात. खूप खूप धन्यवाद. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. चला गोलंदाजी मार्क वरती पुन्हा गोलंदाज सज्ज होत आहेत. वकील शेख यांचा हा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये. धाव घेण्याची कोणतीही संधी असणार नाहीये. एकच धाव मिळते. सलग 3 चौकार 3 षटकारांसाठी देखील बक्षीस आहे. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपये अनिकेत दादा आदतराव यांच्याकडून. त्याचबरोबर 3 चौकारांसाठी देखील 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. अनिकेत दादा शिरसाट यांच्याकडून. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू घेऊन वकील शेख. यावेळी मात्र चांगला चेंडू. कोणतीही संधी नाहीये बॅटरला. अगदी यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. ब्लॉक केला गेला बॅटरला. सलग 3 चौकारांसाठी श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ वासुदादा परचंडे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. गोलंदाजी मार्क वरती वकील शेख. अंतिमचे 8 चेंडू शिल्लक आहेत. सामना मात्र औपचारिकता. सोलापूर संघ विजयाच्या अगदी जवळ आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. अगदी एकतर्फा केला या सामन्याला. 8 चेंडू आणि 86 धावा अशक्य प्राय असं आव्हान आहे. मोठा फटका खेळलाय. किरण अंबालच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. सलग 3 षटकारांसाठी अनिकेत आदतराव यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. वासू परचंडे यांच्याकडून देखील 3 षटकार 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक आहे. षटकार मात्र खेचला गेलाय. सलग 3 षटकारांसाठी देखील 1000 रुपयाचे पारितोषिक असेल. अनिकेत दादा आदतराव त्याचबरोबर वासुदेव परचंडे यांच्याकडून स्वर्गीय श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ. चला मॅच क्विक करा. थोडंसं स्पीडअप करा. जास्तीचा वेळ घेऊ नका.
गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकर वरती मात्र बॅटर सज्ज. अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र वे आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांकडे नजर असेल. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एक धाव आणखी मिळेल निश्चितच. या एका धावेसोबत मात्र धावसंख्या वाढेल. अंतिमचे 7 चेंडू शिल्लक असतील या मॅच मध्ये. अंतिमचा सामना होता हा या स्पर्धेचा विचार केला तर मात्र भव्य आणि दिव्य स्वरूपाचं आयोजन केलं गेलंय. व्हाईट बॉल असा कॉल देतात पंच. अगदी अनोखी शैली सोन्या बापू यांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राहुल साठे यांचे स्मरणार्थ सोन्या बापू साठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक येतं. आता मात्र एक मोठं बक्षीस येत आहे. युवा सेना अध्यक्ष सन्माननीय संग्राम भैया अभंगराव यांच्याकडून लगातारच्या 3 षटकारांसाठी 9,000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रयत्न केला गेला आहे पण संपर्क होत नाहीये चांगला. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक धाव निश्चित मिळतोय. चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सलग 3 षटकारांसाठी 9,000 रुपयाचे पारितोषिक आहे. युवा सेना प्रमुख आणि सलग 4 षटकारांसाठी देखील पारितोषिक येत आहे. पण हा चेंडू जातोय स्विंग आणि मिस. निर्धाव चेंडू आलाय. चला मागणी घेतली गेली. तिसऱ्या पंचांची बॅटिंग टीमने वाईड साठी हा रिव्ह्यू घेतलाय. सलग 4 षटकारांसाठी स्वर्गीय श्याम वाघमारे यांचे स्मरणार्थ श्याम अंबुर यांच्याकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक असेल 4 षटकारांसाठी. या चेंडूवरती काय येते पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सोन्या बापूंचा आणखी एक कॉल मात्र फेअर ठरतोय. यावेळी ऑफस्टमच्या बाहेर पंचांकडे नजर असेल. अनोखी शैली आहे पंचांची. पंच मात्र कळवतील आपल्याला काय निर्णय देत आहेत पाहावं लागेल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असा कॉल दिलाय पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्राच्या रूपात आणखी एक धाव मिळेल. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अंतिमचे 3 चेंडू होते. 3 षटकार तर 9,000 रुपये. प्रयत्न केला गेलाय पण संपर्क चांगला होत नाहीये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. किरण अंबाल यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. मॅच मात्र जवळ संपली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. रमेश अभंगराव यांच्याकडून सलगच्या 2 षटकारांसाठी श्याम वाघमारे यांच्या स्मरणार्थ 1,000 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड हा चेंडू आहे. चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय. गेल्या सीमारेष बॉर्डर लाईन वरती क्षेत्ररक्षक आहेत. चला अंतिमचा चेंडू आहे. अंतिमचा चेंडू या मॅचचा. महामास्टर चषक 2026 चा हा शेवटचा चेंडू. मोठा फटका. शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचलाय. सोलापूर संघाचं मात्र मनापासून अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन टीम सोलापूर.